ग्रामगीतेच्या दुसऱ्या अध्यायात आदर्श समाजाबद्दल काय सांगितले? चला आज तेच पाहूया. आपण पाहणार आहोत धर्म म्हणजे काय, त्याचा पाया, ब्रह्मचर्याचं महत्त्व, व्यक्तीपासून ते विश्वापर्यंत. तर धर्म म्हणजे काय? ग्रामगीता म्हणते धर्म म्हणजे सर्वांचं कल्याण साधणारी एक व्यवस्था. म्हणजे ही एक अशी पद्धत आहे जी वैयक्तिक प्रगतीसोबतच इतरांनाही सुख न्याय देते. धर्माची सुरुवात होते स्वतःपासून, मग कुटुंब, गाव, राष्ट्र आणि शेवटी विश्वशांती. पण मग अशी व्यक्ती घडवायची कशी? उत्तर आहे ब्रह्मचर्य आश्रमात. म्हणजे बालपणापासून 24 वर्षांपर्यंतचं शिस्तबद्ध जीवन, जिथे अभ्यास आणि चारित्र्य घडवलं जातं. आहार अगदी साधा, मसालेदार, तळलेलं काही नाही, फक्त सात्विक जेवण, जेणेकरून मन शांत राहील. दिनचर्याही तितकीच कडक. पहाटे उठणं, ध्यान, व्यायाम आणि प्रेरणादायी व्यक्तींचा अभ्यास. आणि हो, अनेक गोष्टींना मनाई आहे, जसं की अत्तर, फॅशन, सिनेमा, जेणेकरून लक्ष विचलित होणार नाही. या सगळ्या शिस्तीमागचं मुख्य ध्येय आहे वीर्य, म्हणजेच जीवनशक्तीचं रक्षण करणं. विचार करा, 40 भाग अन्नातून रक्ताचा 1 भाग बनतो आणि त्यातून वीर्याचे फक्त काही थेंब. ग्रामगीता म्हणते वीर्य नाही, तो दरिद्री, दुर्बळ, हीच शक्ती आणि बुद्धीचा स्रोत आहे. ह्याच ब्रह्मचर्याच्या शक्तीनं भीष्मांना दृढ निश्चय, तर हनुमानाला अफाट सामर्थ्य मिळालं. म्हणजे आश्रमात घडलेली अशी शिस्तबद्ध व्यक्तीच एका बलवान राष्ट्राचा पाया बनते. पण गंमत म्हणजे लेखकालाही माहितीये की आजच्या काळात हा मार्ग खूप कठीण आहे. ते म्हणतात की आजकाल विषय सतारीचे तार सगळीकडेच ताणले गेले आहेत. म्हणूनच बलवान आणि नैतिक व्यक्तीच एक आदर्श गाव, राष्ट्र आणि शांत जग घडवू शकतात. शेवटी एक प्रश्न उरतोच, आजच्या जगात जिथे लक्ष विचलित करणाऱ्या खूप गोष्टी आहेत, तिथे एकाग्रतेचं मूल्य काय?